हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख, पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाही। खचून न जाता पुन्हा कामाला लागा, राज ठाकरेंचं आवाहन। मुंबईत भाजप शिवसेनेनं गाठला बहुमताचा आकडा। भाजपचा 89 तर शिवसेनेचा 29 जागांवर विजय। बीएमसीत महायुतीचा महापौर बसणार। राज्यात बाळासाहेब ठाकरे एकच ब्रँड, फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। मुंबईत मराठीच महापौर होणार, तर उद्या ईव्हीएम पाडू शाही असे अनेक विषय येतील। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत झाले, तर प्रतिकूल परिस्थितीही आमचे नगरसेवक निवडून आले। आता त्यांना इकडची काडी तिकडे करू देणार नाहीत, राऊतांचा महायुतीला टोला। 25 वर्षांच्या ठाकरेंच्या बीएमसीतील सत्तेला सुरुंग। ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी, तर मनसेला अवघ्या 6 जागा। राज्यातील 29 महापालिकांपैकी 17हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी। भाजप कार्यकर्त्यांकडून धुरंधर देवाभाऊ म्हणत फडणवीसांवर स्तुतीसुमनं। आणि पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यात 90 उमेदवार विजयी। बातमीपत्राला सुरुवात करूया। तर सुरुवातीला एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर लाठ्या काठ्यांसह तुफान दगडफेक करण्यात आली आहे। शहरातील गांधीनगरमध्ये मध्यरात्री ही दगडफेकीची घटना घडली। भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली आहे। तुमच्यामुळे निवडणूक हरलो म्हणत शिंदे सेनेच्या उमेदवार मिल्लू चावरिया यांच्या टोळक्यानं दगडफेक केल्याचा आरोप आहे। तर टोळक्याकडून झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, नेमकं काय घडलंय? छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये बंटी चावरिया हे भाजपकडून उभे होते, तर मिल्लू चावरिया यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती। शिवसेना आणि भाजपा दोघे एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी होते। यामध्ये झालेल्या निवडणुकीत बंटी चावरिया यांचा विजय झाला, जे भाजपचे उमेदवार होते। त्याच रागातून मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी मध्यरात्री खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या घरावर अचानक दगडफेक केली। लाठ्या काठ्या घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा केल्याचा आता सीसीटीव्ही समोर आलाय। सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की जो गोंधळ घालणारे जे नागरिक आहेत, तरुण आहे, त्यांच्या हातामध्ये लाठ्या काठ्या आहेत, दगड आहेत आणि घरावर मोठ्या प्रमाणात ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मध्यरात्रीची ही घटना आहे। त्यानंतर पोलिसांना जेव्हा ही संपूर्ण माहिती कळाली, त्यावेळेस क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन 14 जणांवरती आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। तुमच्यामुळेच आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, असं पराभूत उमेदवाराच्या समर्थकांचं म्हणणं आहे। आणि त्याच रागातून त्यांनी ही संपूर्ण दगडफेक केल्याचं आता तरी समोर येतंय, तसा आरोप त्यांच्यावरती केला जातोय। त्यामुळे आता पोलीस चौकशीत अजून समोर येईल की याच्या मागे कोण आहे, नक्की त्यांच्या सांगण्यावरून झालंय की मग फक्त काही समाजकंटक आहे दोघांमध्ये भांडण लावायचे या उद्देशातून हे
संपूर्ण घटना घडली हे पाहावं लागेल. मात्र एकूणच घडलेली घटना निंदनीय आहे. विजयी झालेल्या उमेदवाराच्या घरावर अशा पद्धतीची दगडफेक केल्यानं एकच खळबळ उडवून देणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये मानावी लागेल. ठीक आहे अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी. तिकडे निवडणूक निकालानंतर नाशिकमध्ये 2 गटांमध्ये राडा झालाय. सेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडण्यात आलेत आणि फटाके फोडत शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर येतोय. परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्यानं हा वाद एकंदरीत मिटलेला आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली आहे. नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर 2 गटात राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, प्राजक्ता, नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मधील हा सगळा प्रकार आहे. खरं तर हा प्रभाग क्रमांक 13 सुरुवातीपासून वादामध्ये होता. या ठिकाणी वारंवार वाद होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. कारण प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेसचे नेते शाहू खैरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक पांडे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश दिलेला होता आणि त्यामुळे भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते होते गणेश मोरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो विकोपाला गेला होता. या निवडणुकीमध्ये गणेश मोरे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बंडखोरी करूनही गणेश मोरे यांचा पराभव झाला होता. मात्र काल रात्री याच गणेश मोरेंच्या घरासमोर काही टोळक्यानं फटाके फोडण्याचा प्रयत्न केला आणि फटाके फोडल्यामुळे त्या ठिकाणी वाद झाला. काही व्हिडिओ जे आहेत ते देखील त्यांनी समोर आणलेले आहे. त्यामध्ये गणेश मोरे यांच्या घरासमोर काही तरुण एकत्र जमले, त्यांनी घोषणाबाजी केली, फटाके फोडले आणि त्यानंतर गणेश मोरे यांचे कार्यकर्ते आणि फटाके फोडणारे जे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आले. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही काळ बाचाबाची झाली. मात्र काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत या लोकांना एकमेकांपासून दूर केलं आणि हा वाद जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या घटनेनंतर गणेश मोरे यांनी नाशिकच्या भद्रकाली पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे आणि या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 बरोबरच नाशिक रोड आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा वाद जो आहे तो झाल्याचं समोर आलं. काही ठिकाणी उमेदवारांच्या घरी जाऊन त्यांना मारण्याचा देखील प्रयत्न झाला. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर निवडणुकीच्या निकालानंतर देखील नाशिकमधलं काही प्रभागांमधलं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ता, ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणखीन एक मोठी बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्तेला महायुतीनं जोरदार हादरा दिलाय. महापालिका निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवल्यामुळे मुंबईत आता भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. येत्या आठवड्यात या संदर्भातलं आरक्षण जाहीर होणार आहे. आरक्षणापूर्वीच आता भाजपमधील विजयी उमेदवारांपैकी महापौर पदासाठी काही नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. तर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्तेला महायुतीनं हादरा दिलाय आणि महापालिका निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवल्यामुळे आता मुंबईमध्ये भाजपचा महापौर होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. येत्या आठवड्यात या संदर्भातलं आरक्षण तर जाहीर होणारच आहे. मात्र आरक्षणापूर्वीच आता भाजपमधील विजयी उमेदवारांपैकी महापौर पदासाठी काही नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. तर महापौर आणि उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे महापौर नेमकं कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, मुंबईमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं, मात्र आता महापौर कोण याची चर्चा सुरू आहे. काय अपडेट, कोणाची नावं समोर येत आहेत? खरं तर भाजप महायुतीला एखादी यश आल्यानंतर आता ज्या पद्धतीने आपण बघतोय की एक हाती सत्ता आल्यानंतर अर्थात भाजपचा महापौर नेमकं कोण होणार आणि या सगळ्या टप्प्यावर आता ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाने यावरचा दावा सोडल्याच्या देखील बातम्या समोर येत असताना आता भाजपमधून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार की जुन्याच पक्षनिष्ठेला प्राधान्य दिलं जाणार हे देखील पाहावं लागेल. एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून भाजप महायुतीनं प्रचार पॅटर्न राबवला होता, मुंबईचा महापौर हा मराठी होईल, हिंदू होईल. आता मराठी आणि हिंदूच्या या दोन्ही व्याख्येत बसणारा भाजपचा कोणता नवा चेहरा हा महापौर पदावर बसतोय हे देखील पाहावं लागेल. ठीक आहे राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मनपा निवडणूक निकालानंतर मातोश्रीबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकलेले आहेत. राज्यभरातील मनपा निवडणुकीत भाजपनं दणदणीत यश मिळवलेलं आहे. त्यानंतर आता मातोश्रीबाहेर बॅनर झळकलेत. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे.
मातोश्रीबाहेर मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे.